शहरात चोराचे धाडस इतके वाढले की आता त्यांनी थेट खाकी वर्दीलाच आव्हान देण्यास सुरुवात केली आहे। सीआयडी शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या बंद घराच्या पोर्चमधून अज्ञात चोरट्यांनी 2 कूलर आणि पाण्याची मोटर लंपास केली। ही घटना शहरातील पिंपळगाव मार्गावरील बालाजी पार्क येथे रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली। त्यामुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। प्रवीण रंदई असे घरफोडी झालेल्या सीआयडी अधिकाऱ्याचे नाव आहे। ते सहाय्यक पोलीस निरीक्षक असून सध्या सीआयडी नागपूर येथे कार्यरत आहे। यवतमाळ येथे पिंपळगाव रोडवरील बालाजी पार्क येथे स्वतःचे त्यांचे घर आहे। घर सध्या बंद असल्याने घरातील काही साहित्य आणि घरगुती वापराच्या वस्तू त्यांनी पोर्चमध्ये ठेवल्या होत्या। याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पोर्चमधून 2 कूलर आणि पाण्याची मोटर पळविली। रविवारी सकाळी जेव्हा प्रवीण रंदई आपल्या यवतमाळ येथील घरी आले तेव्हा त्यांना पोर्चमधील साहित्य गायब असल्याचे निदर्शनास आले। त्यांनी परिसरात तातडीने चौकशी केली असता कोणताही सुगावा लागला नाही। त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रितसर तक्रार दिली। एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी होऊनही शहर पोलिसांनी केवळ NC कलम 303 BNS नुसार कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे। पोलीस अधिकाऱ्यांचेच घर सुरक्षित नसल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या घटनेमुळे बालाजी पार्क आणि पिंपळगाव पार्क परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे।